नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत आणि तुम्हाला हा हप्ता पाहिजे असेल तर अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका. आणि एक विनंती आहे की आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असणार तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण योजनेच्या संदर्भात प्रत्येक अपडेट तुम्हाला कळवण्यात येणार आहे. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत. 9व्या हप्त्याच्या संदर्भातले राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय, त्याचबरोबर ऑफिशियल तारीख आणि हा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी काही अटी पूर्ण करणार आहेत. या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून अट घालण्यात आली आहे. आणि ती अट म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांमध्ये अद्यापपर्यंत फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे. पहा, वारंवार सांगण्याचा उद्देश हाच आहे की फार्मर आय डी न काढल्यामुळे तुमच्या शासकीय कृषी विभागाच्या कोणत्याही योजना बंद होऊ नयेत. 20 मे ही तारीख आहे फार्मर आय डी रजिस्ट्रेशनसाठी. ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधवांना एक विशिष्ट ओळख देण्यात आली आहे आणि शेतकरी बांधवांना फार्मर आय डी काढा आणि योजनेचा लाभ घ्या, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. ॲग्रिस्टेक पोर्टलवर नोंदणी ऑनलाईन करायची आहे. तुम्ही स्वतः देखील हे ऑनलाईन नोंदणी करू शकता. तुम्ही नजीकच्या सेवा सुविधा केंद्रावर देखील भेट देऊ शकता. ज्या बंधू भगिनींनी अद्यापपर्यंत आपला फार्मर आय डी काढला नाही आहे त्यांनी तत्काळ नोंदणी करून घ्यायची आहे. 20 मे ही तारीख आहे, त्याआधी सगळ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यायची आहे, नोंदणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारचं जाहीर आवाहन राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाकडून केले जात आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, जर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला हवा असेल तर फार्मर आय डी असणे गरजेचं आहे. हे महत्त्वाचं आहे आणि लागणारच आहे, तरच तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 9व्या हप्त्याच्या ऑफिशियल तारखेसंदर्भात आपण माहिती पाहूया. नमोचा 8वा हप्ता वितरित झालेला आहे. 8व्या हप्त्यानंतर 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत लाभार्थी शेतकरी बांधव आहेत. ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित झालेला आहे त्याच शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमोचा 9वा हप्ता दिला जाणार आहे. नमोचा 9वा हप्ता ऑफिशियली किती तारखेला येणार आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता. ऑफिशियल साईटवरती याबाबत आणखी कोणतीही नोटिफिकेशन जारी झालेली नाही किंवा GR आलेला नाही. तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही योजनेचा हप्ता वाटप होण्याआधी किंवा अनुदान वाटप होण्याआधी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशिष्ट निधी मंजूर होणे गरजेचं आहे. निधी मंजूर झाल्याच्या नंतर मग तो लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये DBT केला जातो किंवा ट्रान्सफर केला जातो. मात्र नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 9व्या हप्त्याच्या संदर्भात अद्यापपर्यंत अशा शासन निर्णय आलेला नाही, निधी मंजूर झालेला नाही आणि जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत हप्ता वितरित केला जात नाही. कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 9व्या हप्त्याच्या संदर्भात अद्यापपर्यंत असा शासन निर्णय आलेला नाही, निधी मंजूर झालेला नाही किंवा तारीख देखील आलेली नाही. अंदाजितपणे सांगण्यात येत आहे की नमोचा जो 9वा हप्ता आहे तो 22 तारखेच्या आसपास वितरित केला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तारखेच्या जवळपास त्या ठिकाणी GR निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बघू आता तोपर्यंत नमोचा हप्ता जमा होतो का, आणि जमा झाला नाही तर मेच्या शेवटच्या आठवड्यात हा नमोचा 9वा हप्ता येणं अपेक्षित आहे. या हप्त्यासंदर्भात लेटेस्ट अपडेट शासनाकडून आली की तात्काळ तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.